नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सुमित्रा राणे आणि स्वागत आहे आपल्या सुमित्रा राणे या युट्यूब चॅनलमध्ये. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक इथे ज्या विद्यार्थ्यांचा PRN नंबर 25 ने सुरू होत आहे अशा विद्यार्थ्यांनी रिपीटर एक्झाम फॉर्म कशा पद्धतीने भरायचा ते आपण स्टेप बाय स्टेप पाहणार आहोत. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण प्रत्येक स्टेप मी सोप्या पद्धतीने सांगितली आहे. सर्वप्रथम विद्यापीठाच्या ऑफिशियल वेबसाईटवर या. ऑफिशियल वेबसाईटवर आल्यावर स्टुडंट लॉग इन या पर्यायावर क्लिक करा. क्लिक केल्यानंतर ज्या विद्यार्थ्यांचे PRN नंबर 25 ने सुरू होत आहे अशा विद्यार्थ्यांनी इथे लॉग इन करा. यावर लॉग इन बटनावर क्लिक करा. लॉग इन बटनावर क्लिक केल्यावर तुम्हाला इथे PRN नंबर टाकायचा आहे जो 25 ने सुरू होत आहे तो. त्यानंतर इथे तुमची बर्थ डेट टाका. आणि लॉग इन या बटनावर क्लिक करा. लॉग इन या बटनावर क्लिक केल्यानंतर असे होम पेज दिसेल. आपल्याला सध्या रिपीटर फॉर्म सबमिट करायचा आहे त्यासाठी एक्झाम फॉर्म सबमिशन यावर क्लिक करा. त्यानंतर एक्झाम फॉर्म सबमिशन असे दिसेल तिथे क्लिक करा. इथे तुमचे रिपीटरचे विषय दिसेल ते त्यासमोर टिक मार्क करा आणि प्रोसीड या बटनावर क्लिक करा. प्रोसीड या बटनावर क्लिक केल्यानंतर तुमची रिपीटरची फी आणि मार्कची फी असे दिसते. या बटनावर क्लिक करून तुम्ही रिपीटरची फी भरू शकता. फी भरल्यानंतर फॉर्म डाउनलोड करून सेव्ह करून ठेवा. लॉग इन केल्यावर परत आपले लॉग इन करून पहा. लॉग इन केल्यावर एक्झाम फॉर्म सबमिशन यावर क्लिक करा. त्यानंतर सबमिटेड एक्झाम फॉर्म इथे जा आणि इथून तुमचा फॉर्म डाउनलोड करा.